पाऊस पडायची सुरुवात झाली की सर्वात पहिले आठवण येते ती भजीची. पण नेहमीच कांदा भजी किंवा बटाटा भजी काय बनवायची, म्हणून आज आपण कच्च्या बटाट्यापासून चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत. तुम्ही आवाज ऐकू शकता, हा पदार्थ किती कुरकुरीत बनून तयार झालेला आहे. चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. आता हा जो बटाटा आहे तो आपण सोलून घेणार आहोत. सर्व बटाटे मी अशाच प्रकारे सोलून घेणार आहे. हे पहा, आपल्या 3ही बटाट्यांच्या साली काढून झालेले आहेत. आता हे सर्व बटाटे आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत. बटाटा किसून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठ्या किसणीचाच वापर करा. बारीक किसणीचा वापर करू नका, नाहीतर बटाट्याचा गाळ होऊ शकतो. आणि शक्य होईल तितके लांब किस काढण्याचाच प्रयत्न करा. तुम्ही पाहू शकता या सर्व बटाट्यांचा किस मी करून घेतलेला आहे. आता हा बटाट्याचा किस मी पाण्यात घालत आहे. बटाटा किस पाण्यामध्ये टाकल्यामुळे याच्यातला सर्व स्टार्च निघून जाईल आणि बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. अशा प्रकारे हा सर्व किस मी पाण्यामध्ये घातलेला आहे आणि याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हा सर्व स्टार्च निघून जात आहे. हा बटाटा किस स्वच्छ धुवून झाला आहे. आता याला मी घट्ट पिळून एका भांड्यात काढून घेत आहे. जेवढं शक्य होईल तितका जोर काढून बटाट्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या बटाट्यातील सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये ठेवलं आहे. हे पहा, बटाटा किती पांढरा शुभ्र दिसत आहे. अशाच प्रकारे हा सर्व किस मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हा जो बटाट्याचा किस आहे त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम चिली फ्लेक्स घातले आहे आणि तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मसाला सुद्धा घालू शकता. त्यानंतर यात मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे. नंतर यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. नंतर यात आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे. आता इथे मी थोडंसं जिरं सुद्धा घातलं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे आणि तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा बारीक वाटून सुद्धा घालू शकता. आणि आता यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालत आहे. कॉर्नफ्लॉवर तुम्ही नक्की घाला, याने पदार्थ एकदम कुरकुरीत होतो. आता यात मी घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता सर्वात शेवटी आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. आता या सर्व वस्तूंचा मी हाताच्या साहाय्याने घट्ट गोळा करून घेणार आहे. आणि हा करताना पाण्याचा अजिबात वापर करू नका, कारण मीठ आणि बटाटा संपर्कात आल्यावर त्याला आपोआप पाणी सुटतं. त्यातच हा गोळा बनून तयार होईल. तुम्ही पाहू शकता हा गोळा अशा प्रकारे बनून तयार झालेला आहे. आणि वेळ न घालवता याचे सर्व गोळे आधीच बनवून घ्यायचे. जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं. तुम्ही पाहू शकता इथे मी थोडंसं मिश्रण घेऊन हाताच्या साहाय्याने त्याचा लहानसा गोळा करून घेत आहे. आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता. अशा प्रकारे हे सर्व गोळे मी आधीच बनवून घेतले आहेत. आता या सर्व गोळ्यांना मी मस्त खरपूस तळून घेणार आहे. हे तळण्यासाठी आधीच मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. आता एक एक करून मी हे सर्व गोळे तळून घेणार आहे. इथे मी यांना डीप फ्राय करून घेत आहे. आणि तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचा असेल तर या गोळ्यांना तुम्ही चपटा आकार देऊन तव्यावर सुद्धा शॅलो फ्राय करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे मी यांना 4 ते 5 मिनटं असं हलवत तळून घेणार आहे, म्हणजे ते सर्व बाजूंनी अगदी मस्त तळले जातील. हे पहा, असा लाल बुंद कलर येईपर्यंत मी यांना तळून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे मी यांना या झाऱ्यामध्ये काढून घेत आहे, म्हणजे सर्व तेल निथळलं जाईल आणि हा पदार्थ अजिबात तेलकट लागत नाही. आता यांना मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे उरलेले गोळे सुद्धा अशा प्रकारे तळून घेते. हे पहा, बाकीचे सुद्धा तळून तयार आहेत. तर हा झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही पण बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. याला तुम्ही चटणी, दही किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.